गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, 3-4 दिवस झाले काय झालं आहे, तब्येतनं बरी नाही आपली, तरी पण कामं चालू आहे, कामं काही थांबणार नाही. म्हणून ब्लॉग एकदम छोटे छोटे बनतात, 2-3 मिनटाचे. चला मग आता जाऊ, एका विजिटवर जायचं आहे, तिथं जातो आता मी. 27 तारीख आहे मित्रांनो आजची. आणि आताशी कुठे थंडी कमी झाली होती, म्हटलं उन्हाळा लागेल. आणि हा आवाज येतोय ढगांचा. पाऊस चालू झाला मित्रांनो. आता माहित नाही आपल्या आंब्याचं काय होईल तर. हे बघा आपला आंबा किती मस्त झालाय. नक वातावरण कसं झालंय तर पावसासारखं. आज दिवसभरचा घरीच आहे मित्रांनो. मी तब्येत खराब होती, साईटवर पण जाता नाही आलाय. पण मुकेशने काही व्हिडिओ पाठवले आहे साईटचे. चालू आहे साईटवरती काम, पण आता पावसामुळे थांबेल वाटते काम. वातावरण 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 खतरनाक झालंय मित्रांनो. मच्छर दिसतंय काही बा, मच्छर किती येते वरती. यायला या पावसात बी मच्छर आहेच. किती मोठे मोठे मच्छर आहे रे बाई. तरफ से पानी आया भैया, ये अपने गांव की तरफ भी है और इधर बोदोड़ की तरफ भी है पानी. है ना, मेरे को फोन आया था ना, फोन आया था ना. नो लाईट. हवा एक नंबर सुटली होता ना. लय भारी हवा लागते, आपण तर दिसत बी नाही. खूप हवा आहे मित्रांनो. गव्हाचं काही खरं नाही आता. गहू खराब होईन आपला भाई आता. गहू चांगला मोठा झाला आपला. गहू खाली जपून जाईन ना दादा. आंब्याचा बी काही खरं नाही भाई आता. आंबा बी होईल आपला, पळून जाईल त्याचे बारीक बारीक दाणे, म्हणजे बारीक बारीक कैऱ्या यायला त्या पळून जाईल सगळे. हे बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो, असे घसचे घस पडताय बघू. मजा दे भैया हवा. आपला आंबा पुरा पडला भैया, पुरा बोळखा झाला तो. किती दाट दिसत होता थोड्या वेळापूर्वी. कैऱ्या आहे म्हणजे बारीक बारीक. आठ वाजत आले मित्रांनो, पण लाईट काही आली नाही आणि बाहेरचा पाऊस पण थांबला नाही. पाऊस कंटिन्यू चालू आहे. आणि आता मला करायचा आहे स्वयंपाक. स्वयंपाक म्हणजे काय मित्रांनो, खिचडी करणार आहे मी. भूषणसाठी काय करावं ते समजत नाही. स्वयंपाक म्हणजे काय मित्रांनो, खिचडी करणार आहे मी. भूषण करतोय मिस्तर मिस्तर भूषण खिचडी करतोय मिस्त्री. तर मित्रांनो, मित्रांनो बघितलं तुम्ही, भूषण करतोय आज खिचडी. ही पण आहे एक खिचडी, ही तिक्कीवाली माझी.
आणि ही भूषण करतोय त्याची तिखटवाली कांदा काटायचा स्टाईल. पाजो बोट पाजो. होईन रिकामा खर्च. फायनली लाईट आली मित्रांनो, बरोबर 8:30 वाजता. किती वाजे गेली? आणि 6 वाजेची लाईट गेली मित्रांनो. जेव्हा पाऊस चालू झाला ना तेव्हापासून लाईट गेली. फक्त 5 मिनिटाकरता लाईट आली मित्रांनो. परत एकदा लाईट गेली आहे आणि परत एकदा सगळीकडे अंधारच अंधार. मित्रांनो आता आम्ही करतोय जेवण. लाईट आली नाही, मला लागली भूक. आणि किस्सा सांगतो मित्रांनो मी तुम्हाला, खतरनाक एकदम. हे बघा, हे भूषणने खिचडी केली मस्त. ओके. त्याची स्पेशल. आणि ही माझी मी केली होती स्पेशल. याच्यात पिवळे पिवळे जे दिसते आहे ना मित्रांनो, ती मुगाची डाळ आहे. मी माझ्यासाठी मुगाच्या डाळची खिचडी केली होती. आणि किस्सा काय झाला तुम्हाला समजला का? मी त्या खिचडीत हळद टाकायचंच विसरलो. हा गोड आहे मित्रांनो. अंधारात पण ते खिचडी मित्रांनो सफेद दिसते. झाला चालूच राहते असं. आता मित्रांनो एक खिचडी तर नाही, भातच आहे मुगाच्या डाळचा. त्याच्यात मी तूप आणि गोड घेतला आहे. तर टेस्ट करू याला कसं लागतं तर. आव भाताला कसं लागतं. इतकं चांगलं तोंड मित्रांनो, म्हणजे टेस्ट इतकी चांगली होती माझी, ते सगळी खराब झाली. नाचतोय नुसतं असं तोंड वेगळं झालं माहिती. आयुष्यातली सगळ्यात बोगस खिचडी खाल्ली मित्रांनो आज. म्हणजे भातच होता तो एक प्रकारे. असं बड़े बड़े शहरों में छोटी मोठी घटनाएं होती रहती है. हे बघा मित्रांनो नुकसान आमचं किती झालं आहे. नुकसानच नुकसान. पेंडू 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 पेंडू. ओके मित्रांनो, फायनली लाईट आली आहे आणि आजच्या ब्लॉगला मी करतो इथं सेंड. पण मित्रांनो ब्लॉग एंड करायच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. काल आमच्या इथे मीन्स आमच्या इथून 20 किलोमीटर अंतरावर साक्री येथे मित्रांनो, मागच्या वेळेस मी गेलो होतो तिथं, व्हिडिओ पण बनवला होता. आपली एक साईट होती बघा तिथं कालच्या दिवशी 2 मुली क्लासला चालल्या होत्या. त्यांच्याच गावातील मुलांनी त्यांना लिफ्ट दिली. 9वीतल्या मुली होत्या दोघीजणी. स्कूल दुपारचं राहते 11 का 12 वाजेचं, म्हणून त्या सकाळी क्लासला जात्या. त्याने काय केलं, रस्त्याला लागूनच विहीर होती, त्या विहिरीत दोघींना टाकून दिलं मित्रांनो, त्यांची हत्या केली. त्याच्या मागचं कारण अजून अद्याप झालं नाही आहे. आरोपीला लगेच गावकऱ्यांनीच पकडलं आणि त्याला पोलिसाच्या हवाले केलं आहे. खूप वाईट घटना घडली मित्रांनो. पण मग प्रश्न असा येतो की विश्वास कोणावर ठेवायचा. आता तो जो होता मुलगाच आहे ज्याने त्या मुलींची हत्या केली, त्यांच्या रोजचा डेलीचा ओळखीचा असेल म्हणून त्या पण त्या गाडीवर बसल्या आणि असं झालं. तर खूप वाईट झालं मित्रांनो. त्या दोघांच्या आत्म्यास शांती लाभो हीच आपण प्रार्थना करू शकतो, दुसरं काही नाही. पण मी इतकंच सांगेल, म्हणजे मुलींच्या घरच्यांसाठी स्पेशल हा म्हणजे खूप मोठा मॅसेज आहे हा, की तुम्ही मुलींना कोणाच्याही भरोसे सोडू नका. तुम्ही तुमची 17 कामं सोडा आणि त्यांना क्लासला पोचवा, स्कूलला पोचवा. त्यांना जिथे जायचं आहे तिथे तुम्ही स्वतः त्यांना पोचवा. चला मग, तुम्हाला जर का आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय.